आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्याची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अलीकडेच केलेल्या एका भावनिक वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पण आता यात काँग्रेसने थेट उडी घेतली असून पंकजा मुंडे यांना चक्क भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची खुली ऑफर दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना हे थेट आव्हान केलं आहे. परळी महामार्गाच्या दुरावस्थेवर बोलताना पंकजा मुंडे यांनी खबरदार, रस्त्यावरून प्रवास करताना आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतंय, असं एक भावनिक विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडत काँग्रेसने आता भाजपला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंना थेट साद घातली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला दुय्यम स्थान दिले जात असून पंकजा मुंडेंना पक्षात न्याय मिळत नाहीये, त्यामुळे त्यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करावं. काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि मुख्यमंत्री पदासाठी हायकमांडशी चर्चा करेल, असे वडेट्टीवार म्हणाले. याच वेळी वडेट्टीवार यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सुरू होणाऱ्या मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसीची जातनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय आणि रिक्त पदांचा बॅकलॉग तातडीने भरावा, अशी मागणी काँग्रेस करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पंकजा मुंडे या भाजपमधील अत्यंत प्रभावी ओबीसी नेत्या आहेत, त्यामुळे काँग्रेसची ही ऑफर केवळ राजकीय विधान नसून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने एक मोठी रणनीती मानली जात आहे. आता पंकजा मुंडे काँग्रेसच्या या थेट ऑफरवर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.